जिल्हा परिषद बांधकाम विभागातील निविदा प्रक्रियेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला या संदर्भात जिल्हा मराठी पत्रकार भवन येथे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ अमरावती जिल्हा यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। नमस्कार, मी अश्विन प्रमोदराव पवार, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ अमरावती जिल्हा। आमचा विषय असा होता की जिल्हा परिषद बांधकाम विभागामध्ये प्रशासकीय राज लागल्यापासून जे नवीन कार्यकारी अभियंता आले, कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड यांनी जो कामाचा झपाटा लावला, टेंडर स्वतःच्या मनानं मॅनेज करण्याचा जो झपाटा लावला, त्यामुळे त्यांनी बऱ्याच प्रकारे घोटाळे केल्याचे आम्ही सर्व पुराव्यानिशी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कागदपत्र दिलेले आहे। त्या संदर्भात चौकशी सुद्धा झाली आणि चौकशीत संबंधित कार्यकारी अभियंता दोषी आढळले आहे। तरीसुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 5 महिन्यापासून काहीच कारवाई केलेली नाही आहे कार्यकारी अभियंतावर। याचा अर्थ असा दिसून येतो की मुख्य कार्यकारी अधिकारी हे कुठेतरी भ्रष्टाचाराला पाठबळ देण्याचं काम करत आहे का, असा एक प्रश्न उपस्थित झालेला आहे। निविदा टेंडर नोटीसमध्ये कसं त्यांनी मजूर सहकारी संस्थेच्या नावानं टेंडर नोटीस काढल्या आहे आणि परत जेव्हा टेंडर ओपन झालं तेव्हा माहीत पडलं की आपण कॉन्ट्रॅक्टरच्या नावाने वर्क ऑर्डर आहे। जे 7 दिवसाची टेंडर नोटीस असते ती त्यांनी पर्टिक्युलर एका दिवसासाठीच लावली, जेणेकरून दुसरा कोणी आला नाही पाहिजे। जे DSC असते टेंडर लावायची, ती DSC त्यांनी एका खाजगी व्यक्तीला दिली आणि तोच व्यक्ती त्या संबंधित विभागाची निविदा लावतो आणि तोच कॉन्ट्रॅक्टरच्या सुद्धा निविदा भरतो। म्हणजे एकाच IP ॲड्रेसवरून टेंडर लावणं आणि भरणं हे काम गेल्या 2-3 वर्षापासून जिल्हा परिषदेमध्ये चालू आहे, जेणेकरून पुढील कुठला नवीन कॉन्ट्रॅक्टर त्यात ॲडच होऊ शकत नाही, अशी एक प्रकारची सिस्टीम त्यांनी तिथे डेव्हलप केलेली आहे। त्याच्याविषयी आम्ही विचारलं त्यांना, तर त्यांचं म्हणणं आहे की आमची प्रोसेस अशी आहे, तुम्ही बाहेरचा रूल इकडे नका आणू। त्या कारणानंतर मग आम्ही संघटना म्हणून आम्ही तिथे एंट्री केली आणि संबंधित सर्व माहिती घेतली। तर तसंच जेव्हा संबंधित कामाची वर्क ऑर्डर बनते, वर्क ऑर्डर बनताना तिथे 1% SD म्हणून 1% DD द्यावं लागते। तर 23-24 आणि 24-25मध्ये जेवढे कामं झाले 0 ते 50-60 कोटीपर्यंतचे, त्याची जर माहिती काढली तर 70% कामांचे ज्या वर्क ऑर्डर आहेत त्याच्या DDच लावलेला नाही आहे। ते फक्त जे वर्क ऑर्डरवर DD अमाऊंट आहे ती DD नंबर आहे तो चुकीचा आहे, असे आम्ही लक्षात आणून दिले। अब आपकी क्या डिमांड है? तर संघटनेतर्फे आमच्या मुख्यत्वे 3 डिमांड आहे। त्या संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जो चौकशी अहवाल आलेला आहे त्यानुसार संबंधित कार्यकारी अभियंता, तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल व्हावे। त्यांनी जो हेराफेरी केलेली आहे, माहिती लपवून ठेवणे, टेंडरमध्ये गडबड करणे, सायबर क्राईम त्यांनी केलेला आहे, त्या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे अशी आमची माहिती आहे, इच्छा आहे। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।